नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर येत आहे. ब्रेकिंग न्यूज. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्ते तसेच पेन्शन व इतर लाभांमध्ये सुधारणा करण्यासाठी 8व्या वेतन आयोगाची तात्काळ स्थापना करण्यासंदर्भाने ही मोठी बातमी येत आहे समोर. काय आहे सविस्तर वृत्त बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका, कारण तुमच्या सबस्क्राईबमुळे आम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ बनवायला एक प्रोत्साहन मिळते. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बंधूंनो, सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्ते तसेच पेन्शन व इतर लाभांमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारकडून तात्काळ नवीन वेतन आयोगाची 8व्या वेतन आयोगाची स्थापना करण्याबाबत केंद्रीय कॅबिनेट सचिव यांनी अधिकृत पत्र सादर करून निर्देश देण्यात आलेले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांकडून नवीन वेतन आयोग तसेच पेन्शनमध्ये सुधारणा व महागाई भत्ता अशा विविध बाबींकरिता संप पुकारण्यात आला होता. यामध्ये कर्मचाऱ्यांकडून नवीन वेतन आयोगाची तात्काळ स्थापना करण्यात यावी, ज्यामध्ये 3.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे किमान मूळ वेतनामध्ये वाढ करण्यात यावी असे नमूद करण्यात आलेले आहे. 7व्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2.57 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे किमान मूळ वेतनात वाढ करण्यात आली आहे, ज्यामुळे किमान मूळ वेतन हे 18,000 रुपये इतके असणार आहे. तर आता नवीन वेतन आयोगामध्ये 3.68 पट फिटमेंट फॅक्टरच्या मागणीनुसार किमान मूळ वेतन हे 26,000 रुपये इतके होईल. याकरिता आयक्रोयट फॉर्म्युला ILC मानदंड आधारे वेतन पेन्शन वाढीची गणना केली जाते. महागाई भत्ताबाबत विशेष. सरकारमार्फत 4% ते 7%च्या श्रेणीत महागाई जाहीर होते, परंतु कर्मचाऱ्यांना केवळ 3 ते 4% अशी DA वाढ लागू केली जाते. कोरोना काळामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा 18 महिने कालावधीतील महागाई भत्ता अद्याप प्रलंबित आहे. कोरोना महामारीनंतर सरकारच्या महसुलामध्ये 100%पेक्षा जास्त वाढ झाली असली तरी देखील 18 महिने कालावधीमधील DA बाबत अद्याप उचित निर्णय घेण्यात आला नाही. याकरिता केंद्र सरकारमार्फत निर्णय होण्याची मागणी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना नियोजनानुसार कालावधीनुसार अपेक्षित असणारा 8व्या वेतन आयोगाची स्थापना तात्काळ करण्याची तसेच केंद्राच्या वेतन श्रेणी, पेन्शन तसेच भत्ते आणि इतर लाभाच्या सुधारणा करण्याची मागणी लक्षात घेऊन तात्काळ नवीन वेतन आयोगाचे समितीचे गठन करण्याचे निर्देश सदर पत्रामध्ये देण्यात आले. या संदर्भातील सविस्तर पत्र डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, ती मी दाखवत सुद्धा आहे तुम्हाला. चला एकदा बघून घेऊया. तर नवीन पेन्शन कमिशनचं हे पत्र आहे मित्र हो. मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय. 3 जूनचं हे पत्र आहे. या पत्राची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही जा सविस्तर हे वाचून घ्या. काही शंका असल्या की नक्की कमेंट्स करून लिहा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज विनंती आहे, चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.